बाबाशी पंगा तर होणार दंगा. संजीव बाबामुळे त्या दिग्दर्शकाला 3 वर्षे राहावे लागले इंडस्ट्रीबाहेर. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे भारतीय सिनेमा विश्वातील अजब व्यक्तिमत्व आहे. काहीसा रागीट, परखड आणि स्पष्ट वक्तेपणासाठी चर्चेत असतात. चाहत्यांमध्ये वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजू बाबाशी पंगा घेणं हे काही परवडण्यासारखे नसते. त्याचा प्रत्यय एका प्रख्यात दिग्दर्शकाला आला होता. फिल्मी दुनियेत किरकोळ कारणासाठी वाद किंवा भांडण ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे अनेकांनी इगोचा इश्यू करून कित्येक वर्ष अबोला धरल्याची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. त्यात अभिनेता संजय दत्त यांचे देखील नाव आहे. बॉलिवूडमध्ये शोलेच्या दोस्तीची जशी उदाहरणे आहेत, तशीच काटेची टक्कर किंवा टोकाची दुश्मनी असणाऱ्या सेलिब्रिटींचीही यादी बरीच मोठी आहे. संजू बाबाला त्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा राग आला होता. त्यानंतर त्यांच्यात मोठी वादावादीही झाली. याचा परिणाम असा झाला की त्या दिग्दर्शकाला 3 वर्ष इंडस्ट्रीबाहेर राहावे लागले होते. त्या दिग्दर्शकाचं नाव होतं संजय गुप्ता. संजय दत्त आणि संजय गुप्ता यांच्यामधील वादाचा फटका दिग्दर्शक संजय गुप्ताला मोठ्या प्रमाणावर बसला होता. 90च्या दशकात या दोघांनी एकत्रित काम केले होते. 2000 हे साल उजाडले आणि संजय गुप्ता आणि संजू बाबा यांच्यात वाद सुरू झाला. या दोघांच्या एकत्रित प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्यांचा आतिश नावाचा चित्रपट 1994मध्ये झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. संजय दत्तला त्यातून मोठी प्रसिद्धीही मिळाली. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपट केले. त्यानंतर मात्र त्यांच्यात वाद सुरू झाला. दिग्दर्शकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की आमच्यात थोडा विसंवाद झाला, त्यामुळे अबोला तयार झाल्याने आम्ही पुन्हा एकत्रित काम केले नाही. मला वाटतं आमच्यात जी भांडण झाली ती आमच्या जवळच्या काही लोकांमुळे झाली. त्यांच्यामुळे आमच्यात गैरसमज तयार झाले. या कारणामुळे आमच्यात 4 वर्ष अबोला होता. 3 वर्ष माझ्याकडे कोणतेही काम नव्हती. लोकांनी माझे फोन घेणे बंद केले होते. संजय दत्तनं अनेकांना सांगितले होते की माझ्यासोबत कोणीही काम करू नये. असे जे बोलले जाते त्यात काहीही तथ्य नाही. त्यानं कुणालाही सांगितलेले नव्हते, असेही संजय गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.